नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 10 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ज्यांची जन्मतारीख 10 ऑगस्टची आहे, त्या सर्वांना चॅनलकडून मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व आशा, अपेक्षा, इच्छा पूर्तीचे ठरो. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 10 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उत्तम असतं. त्यांच्याकडे आत्मविश्वास जबरदस्त दिसून येतो. आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलीही कामं करण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. प्रचंड ॲक्टिव्ह असतात. कुठलंही काम नीट विचारपूर्वक पूर्ण करायचं. एखादं काम हाती घेतलं की अगदी 100% त्या कामाच्या मागे लागून ते काम पूर्तीस न्यावं, तडीस न्यावं, ही गोष्ट यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. प्रत्येक गोष्टी जे जे उत्तम आहे ते आपण करावं, ते आपण उपयोगात आणावं, दी बेस्ट होण्याचा प्रयत्न यांचा कायम असतो. आता याच्याकरता आर्थिक स्थैर्य कसं आहे हा भाग तेवढासा महत्त्वाचा नसतो. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि आधुनिक फॅशन यांना आवडते. अर्थात ब्रँडेड कपडे घालायला आवडतं. चार चौघांपेक्षा आपण वेगळं असावं, वेगळं दिसावं आणि आपण चांगलं राहावं, चांगलं खावं, प्यावं, चांगलं आपलं व्यक्तिमत्व असावं, हा भाग यांच्यामध्ये खूप जास्त दिसून येतो. बोलणंसुद्धा किंवा यांची वाणीसुद्धा मोजकीच असते, मितभाषी असतात. जे बोलायचं ते मुद्देसूद असावं आणि विचार करून नीट बोलावं, हा यांचा खाक्या असतो. कधीकधी यांचे बोल आहेत किंवा यांचे शब्द आहेत, हे तुम्हाला तिखट वाटू शकतात. अर्थात ते तिखट नसतात, ते नेमके असतात. म्हणजे ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्या त्यांच्या ओठावर दिसून येतात. दुसऱ्याला उगीचच प्रभावित करण्याकरता साखर पेरणी करणं यांना तसं जमत नाही किंवा त्यांच्या त्या स्वभावातच नसतं. जे असेल ते समोर मांडावं आणि मोकळं व्हावं आणि याच गुणांमुळे हे विश्वासार्ह असतात. यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, कारण जे असेल ते बोलणारे असतात. एखाद्याच्या अपरोक्ष बोलणं किंवा एखाद्याचं अपरोक्ष ऐकणं हे सुद्धा त्यांना अजिबात आवडत नाही, जी गोष्ट अतिशय उत्तम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं कर्तृत्व. यांची स्वप्न असतात ही फार मोठी असतात. अर्थात त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून त्यांच्या स्वप्नांचा तुम्हाला अंदाज लागणार नाही, परंतु ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद त्यांच्या मनगटात असते आणि ती पूर्ण करून सुद्धा दाखवतात. अगदी झिरोपासून हिरोपर्यंत होण्याची क्षमता यांच्यामध्ये अतिशय उत्तम असते आणि ती पूर्ण करण्याकरता ते सदैव त्याच्या मागे लागतात. अधिभौतिक सुखाची जबरदस्त आवड यांना दिसून येते. त्यामुळे आपण इतरांपेक्षा मोठं व्हावं, आपली जीवनशैली इतरांपेक्षा उत्तम असावी, जे जे उत्तम ते आपल्याकडे असावं, अशी त्यांची इच्छा नेहमीच असते आणि त्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूपच चांगले असतात. म्हणजे एखादं काम जर का इतरांना जमत नसेल तर ते स्वतः पूर्ण करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तो गुण यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि त्यामुळेच यांचं वागणं बोलणं इतरांना प्रभावित करणारं असतं. धोका पत्करणं आणि धोका पत्करून पुढे जाणं ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. निर्णय क्षमता फार चांगली असते. अर्थात निर्णय घ्यायला कधीकधी थोडा वेळ लावू शकतात, परंतु नेमका निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात उतरवून दाखवणं हे त्यांना खूप चांगलं जमतं. हट्टी स्वभाव असतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी एक. अर्थात याचा फायदा तोटा दोन्ही बाजूने होता. म्हणजे यांचं जे करिअर आहे त्या ठिकाणी हा त्यांचा गुणविशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. तिथे त्यांना त्याचा खूपच चांगला फायदा होतो. परंतु वैयक्तिक नातेसंबंधात हट्टीपणा थोडासा टोकदार होतो. म्हणूनच जर का हे कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असतील तर दुसऱ्याला स्वतःच्या शब्दावर नाचवतील, हा भाग असो. आणि अर्थातच विवाहबंधनामध्ये हा भाग जास्त दिसतो आणि ही गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही तेवढ्याच प्रमाणात दिसते.
आणि त्यामुळेच वैवाहिक जोडीदार किंवा यांच्या रिलेशनशिपमध्ये असणारा जोडीदार यांच्यापासून थोडासा दबकूनच राहतो. आणि त्यामुळे त्यांच्या प्रेमामध्ये प्रेमापेक्षा जास्त त्यांच्या अधिकाऱ्याचीच भावना जास्त दिसून येते. अर्थात हा त्यांचा अंगभूत गुणधर्म असतो. असं जरी असलं तरी मायेचा ओलावासुद्धा यांच्यामध्ये दिसतो. म्हणजे जर का ते तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतील किंवा वैवाहिक जोडीदार असतील, तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ती करणं यासाठी ते आयुष्यभर झटतात. ही गोष्ट थोडीशी स्पेशल आहे. आणि तुमच्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते, कितीही टोकापर्यंत ते जाऊ शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे चुकूनही यांचा अपमान करू नका. मानापमानाच्या भावना यांच्यामध्ये भरपूर असतात. जर का तुम्हाला यांना खुश करायचं असेल, तर यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करत चला. थोडंसं यांच्याबद्दल चांगलं चांगलं बोललं, की यांना फार बरं वाटतं. आणि मग तुमच्यासाठी किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध होऊन जातात. अर्थात ही गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. मनाने खूपच चांगले असतात. फक्त यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जर का तुम्हाला एकदा समजलं, मग त्यांच्याबरोबर नेमकं कसं वागायचं हे तुम्हाला सोपं जाईल. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर थोडंसं लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, स्टिचेस पडणं असे काही भाग त्यांच्या संपूर्ण जीवनात अनुभवास येतातच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्त प्रकृती असते. उष्णतेच्या संदर्भातले विकार यांना जास्त दिसून येतात. पोटाचे संदर्भातले त्रासही यांना जास्त दिसून येतात. डोक्याला कधी ना कधीतरी मार लागतोच. रागाने किंवा तावातावाने एखाद्या गोष्ट केल्यामुळे जीवनात कधीतरी मोठा त्रास होऊ शकतो. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मानापमानाच्या भावनांमुळे कधीकधी चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि हट्टीपणामुळे आपण निर्णय चुकीचा घेतला होता यावरही त्यांचं एकमत किंवा सहमत होत नाही. या गोष्टी थोड्या विचाराने आणि नम्रपणाने जाणून घेतल्या तर अर्थातच यांचं संपूर्ण जीवन हे सुखमय होईल. एकंदरीत सांगायचं झालं, या व्यक्तिमत्वाचा जे कंगोरे आहेत ते जर का नीट समजावून घेतलेत, तर या व्यक्तींबरोबर इंटरॅक्ट करणं तसं सोपं जाईल. धन्यवाद.